हं. हॅलो गाईज, बघा आज आपण माहीत आहे का मराठीमध्ये एक हे तो चॅप्टर PQRS म्हणजे मराठीचं PQRS म्हणतात ते आज आपण घेणार आहे. ते जास्त क्वेश्चन नाही आले टीचर्सला, 4 ते 5च आले. तरी मी विचार केला आहे की टीचर्सचा आपण एक पण टॉपिक सोडायचं नाही, बरोबर. एक पण टॉपिक सोडायचं नाही. आपण टीचर्सचा एक क्वेश्चन जरी आला आहे ना, तो सुद्धा मी टॉपिक घेणार आहे. एक क्वेश्चन जरी आला आहे, ठीक आहे. मग तो एक क्वेश्चन असेल किंवा 1000 क्वेश्चन असेल, मी सगळे टॉपिक टीचर्सचे तुम्हाला कव्हर करून देणार आहे, ठीक आहे. आणि एक सांगायचं होतं की 1 तारखेपासून नाही का, 1 तारखेपासून GK आणि सॉरी कुठे गेला, GK आणि इंग्लिशची क्लासेस तयार होणार आहे, ठीक आहे. हे बघा, एक मी सांगून देतो. बघा 1 तारखेपासून म्हणजे 1 जूनपासून, ठीक आहे. 1 जूनपासून GK, ठीक आहे. आणि मी GK सांगितलं का 3-4 फॉर्मॅटमध्ये करणार आहे. बघा, एक करणार आहे आपण म्हणजे कसं चॅप्टर वाईज, ठीक आहे. चॅप्टर वाईज लास्टमध्ये होणार, ठीक आहे. पहिले आपण घेऊन घेऊ एक्झाम वाईज, म्हणजे कसं जसं आपण अगोदर घेऊन घेऊ वनरक्षक, समाज कल्याण, बाल विकास, ठीक आहे, नागपूर महानगरपालिका, हे सगळं आपण म्हणजे शिफ्ट वाईज घेऊन घेऊ, ठीक आहे. मग आपण घेऊ सब्जेक्ट वाईज. सब्जेक्ट वाईज म्हणजे कसं बघा, पहिले आपण जसं पूर्ण हिस्ट्रीचे क्वेश्चन जेवढे पण आतापर्यंत 300 शिफ्ट झाले आहे ना, त्याचे पूर्ण हिस्ट्रीचे क्वेश्चन एक सोबत. मग आपण घेऊ पॉलिटिक्सचे क्वेश्चन पूर्ण एक सोबत. मग घेऊ आपण सायन्सचे क्वेश्चन पूर्ण एक सोबत. कळलं? असं आपण या प्रकारे GK कंप्लीट करू, ठीक आहे. GK नंतर बघून घ्या, GK झालं. मग आपण इंग्लिशमध्ये आपण सुरुवातीला वोकॅब कंप्लीट करणार आहे, ठीक आहे. वोकॅब म्हणजे वन वर्ड, ठीक आहे. सायनोनिम, त्याच्यानंतर मग घेऊ अँटोनिम, मग घेऊ इडियम्स, ठीक आहे. हे 4 माहिती आहे का तुम्हाला? सांगू इच्छितो की हे 4च माहिती आहे का 1200 प्लस प्रश्न आहे आपल्याकडे, ठीक आहे. आणि 1200 × 4 जर तुम्ही एवढा अभ्यास केला तर हे माहिती आहे का 12×4 = 48, 5000चा वोकॅब हे माहिती आहे. टीचर्सचे तुमच्याकडे ओरिजिनल क्वेश्चन रेडी होईल, ठीक आहे. हे पण लवकर याच्यावर काम चालू आहे. तर मला असं वाटते एखाद व्हिडिओ येईल मधामध्ये, नाही तर मग आठवण ठेवा 1 तारखेपासून हे पण चालू होईल, ठीक आहे. आणि आमचा विचार आहे की 1 तारखेपर्यंत पूर्ण मराठी संपवायचं आहे, ठीक आहे. 1 तारखेला मराठी संपलं, मग 1 तारखेपासून आपण GK कडे लक्ष देऊ आणि इंग्लिशकडे लक्ष देऊ आणि मॅथ्स पण मी शिकवणार आहे, ठीक आहे. ओके, कारण मी सिंगल आहे म्हणून मला थोडंसं वेळ लागत आहे, ठीक आहे. चला, धन्यवाद. करू आपण आपल्या क्लासकडे. बघा काय म्हटलं आहे, खालील शब्द वापरून, ठीक आहे ना. एक मिनिट. हां, बघा, खालील शब्दसमूह वापरून योग्य वाक्य तयार करा, ठीक आहे ना. काय म्हटलं आहे, कोरली गेली आहे. बघा, ज्याच्यामध्ये आहे असेल ना ते मॅक्झिमम माहिती आहे का शेवटी असणार, ते मॅक्झिमम शेवटी असणार आहे. बघा, याच्यामध्ये आहे का शेवटी? नाही, हा चुकलेला आहे. याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही. जनरली आन्सर तसंच होऊन जाईल. तरी मी सांगून देतो, ठीक आहे ना. हां, बघा. आणि काय म्हटलं आहे, हां, चला म्हणून दाखवू वाक्य. बघा, बाबांनी सांगितलेली हृदय आठवण. कोणी सांगितली होती आपल्याला? बाबांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या भावंडाच्या मनात कोरली गेली, ठीक आहे. बाबांनी सांगितलेली हृदय आठवण हे नेहमीसाठी म्हणजे हृदयात कोरलेले आम्हा भावंडाच्या मनात होती. म्हणजे इकडे बघा, बाबांनी सांगितलेली हृदय आठवण आम्हा भावंडाच्या मनात कोरली गेली, ठीक आहे. हा याचा बरोबर होऊन जाईल. असेच प्रश्न येतात टीचर्सला, ठीक आहे, PQRS मध्ये. म्हणजे असे 4 ऑप्शन दिला राहील, तुम्हाला ते कव्हर करायचं आहे, ठीक आहे. 4ही ऑप्शनला मिळून एक वाक्य बनवायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट, हा क्वेश्चन विचारला, इथे 3च दिला आहे. बघा, की आपण आनंदासाठी मनाची कवडे, हा मधात येऊ शकतो का? नाही, ठीक आहे ना. अनेकदा आयुष्यात असे घडते, कायमची बंद करून टाकतो. बघा, टाकतो है ना, टाकतो, खातो, पितो, हे नेहमी जनरली लास्ट शब्द असतात. तर याच्यामध्ये तर नाही आहे, याच्यामध्ये आहे, हा ठीक आहे, याच्यामध्ये आहे, हे चुकलं, ठीक आहे. हे 2 शब्द ऑप्शन आपल्याकडे जिवंत आहेत. बघा, मग काय म्हणतायत की आपण की हा सुरुवातीला येऊ शकत नाही, ठीक आहे. म्हणजे की हा सुरुवातीला येऊ शकत नाही म्हणजे हा पण कपला, ठीक आहे. आन्सर होऊन जाईल हा. हे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये जसं PQRS शिकवतो ना तसं सांगितलं आहे, ठीक आहे. म्हणजे कोणकोणते वर्ड्स नाही का, जसं कंजक्शन झाला, प्रिपोजिशन झाला, माहिती आहे का, हे स्टार्टिंगला वगैरे नाही आहेत, ठीक आहे. नाऊन किंवा प्रोनाऊनने जास्तीत जास्त वाक्याची सुरुवात होते. मराठीमध्ये पण तसंच आहे. बघा, तर याचा आन्सर काय होणार? याचा आन्सर होऊन जाईल अनेकदा आयुष्यात असे काही घडते की आपण आनंदासाठी मनाची कवडे कायमचे बंद करून टाकतो, ठीक आहे. ओके, नेक्स्ट. काय म्हटलंय, पुढील शब्द गट वापरून अचूक वाक्य बनवा, ठीक आहे ना. याच्यामध्ये सुद्धा 4 दिलाय. आदर्श मानले जाते,
ठीक आहे ना, प्रदर्शन करणे भावनांचे भारतीय संस्कृतीत. बघा, आदर्श मानले जाते कशाचे, भारतीय संस्कृतीत. आदर्श मानले जाते भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे. कळलं, करणे भावनांचे. बघा इथे दिलंय, आदर्श मानले जाते भारतीय संस्कृतीत. ठीक आहे ना, हा कोणता आहे, प्रदर्शन करणे. हा चुकलेला आहे, हा लास्टमध्ये बरोबर आहे जसं मी सांगितलं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. चला, हा एक क्वेश्चन आहे, मी पण बघून घेतो समोर क्वेश्चन आहेत का. नाही, हा एक क्वेश्चन आहे, हा तुम्हाला होमवर्कसाठी देतो मी. ठीक आहे, हा तुम्हाला होमवर्कसाठी देतोय. हे एक मिनिट, हा तुम्हाला होमवर्कसाठी आहे. याचा आन्सर आहे ना, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. ठीक आहे, चला मग आजच्यासाठी एवढंच. लवकरात लवकर आपण सगळे व्हिडिओ कंप्लीट करणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त माहिती आहे का लोकांना शेअर करा. ठीक आहे, लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.